आदित्य, स्वानंदी आणि समरच्या लग्नाला आपण गेलो नाही, पण कलाला भेट द्यायला ते येतील ना? अगं मी बोलवलंय म्हटल्यावर स्वानंदी नक्की येईल. माझी बालमैत्रीण आहे, येईल ती. अगं तुझ्यापेक्षा जास्त चांगली माझी मैत्रीण झालीये ती आता. पण ती येईल माझ्यासाठी. मी बोलवलंय म्हणून ती येईल. आदित्य, एक मिनिट, हे काय नवीन? मी तुमच्या दोघांची मैत्रीण आहे. कशी आहेस? मस्त. ग्लॅड टू सी यू गाईज. किती छान वाटतंय मला तुम्हाला बघून. सॉरी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकलो. आय नो, पण आय एम हॅपी. तुम्ही माझ्या सासरी आलायत ना. किती वेळ वाट बघते. या या या, प्लीज या. तुझ्या लग्नाला नाही येऊ शकलो, पण आज समर राजवाड्यांची भेट होईल का? थँक्यू. ते ना नेमके ऑफिसला गेले, पण आपण ठरवून एक दिवस भेटूया. अरे सगळ्यात आधी हे कशासाठी? अगं रोज कॉन्टॅक्ट मध्ये नसलं तरी मी अपडेटेड असते तुमच्याबद्दल. तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. फायनली तू तुझ्या स्वप्नाकडे वळलीस. स्वतःचा क्लोथिंग ब्रँड सुरू करतेस तू. किती छान वाटतंय माहितीये मला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. बरं मला सांग तरी, नाव काय ठेवलेस ब्रँडचं? कला. छान नाव आहे ग. मला सुचलंय. मी कुठे म्हटलं आम्हा दोघांना सुचलंय? आदित्य, पण ना त्याचंच आता थोडं टेन्शन आलंय. म्हणजे असं सबॅटिकल घेऊन काहीतरी नव्याने करणं. आईशी बोलायला गेले ना तर ती लगेच म्हणाली, हे काय नवीन, आता वयात आलायत, सगळं छान चाललंय, तर मुलाचा विचार करा. तिला आपलं एक विचारलं की तिचं काहीतरी भलतंच. पण मला थोडं टेन्शन आलंय ग. म्हणजे जसं मला हवंय तसं होईल ना सगळं? लोक येतील ना? माझे डिझाईन्स लोकांना आवडतील ना? कला लोकांना आवडेल ना? बरी आहेस ना तू? इतकी का घाबरतेस? आणि जितकं मी तुला ओळखते तितकं खूप विचार करून वागणारी आहेस तू. मग तू शंका का आणतेस मनात? आणि रिस्क घेतल्याशिवाय तर थ्रिल वाढणार नाहीये लाईफ मधलं. मी तुला एक सांगू का? बाकी कुणालाही विचारण्यापेक्षा तुझं मन तुला काय सांगतंय हे ऐक. आपल्या आतला आवाज असतो ना, तो खूप करेक्ट गाईड करत असतो आपल्याला. आणि तू तर अगं दिवस रात्र त्यावर मेहनत घेतली आहेस. ते स्वप्न आहे तुझं, तुझं बाळ आहे, तुझा क्लोथिंग ब्रँड. वाव. त्यामुळे त्याचं नाव कसं ठेवायचं, काय ठेवायचं, मुळात त्याचं पालन पोषण कसं करायचं हे तुझ्यापेक्षा बेटर कोणालाही माहित नसणार आहे. म्हणजे माझं ऐकशील ना तर शांतपणे डोळे मीट, विचार कर आणि बाकी कुणालाही काहीही सांगायला जाऊ नकोस. थँक्यू. म्हणजे मलाही तसंच वाटत होतं, पण तू छान सांगितलंस. मैत्रीण कोणाची आहे? अगं इतके दिवस हेच मी तिला सांगत होतो, पण नवऱ्याचं पटत नाही ना. मैत्रिणीने सांगितलं लगेच छान वाटलं. आदित्य, बरं तू आणि समर राजवाडेंनी कलाला नक्की भेट द्या. हा हो, आणि मला नंबर दे, मी स्वतः त्यांना फोन करून इन्व्हाइट करेन. हे बघ, आम्हा दोघांनाही तुम्ही दोघांनी यायला हवे आहात. तेव्हा त्यांना मी निरोप द्यायचं काम करते, पण मी फिक्स त्यांचं काहीही सांगू शकत नाही. ते येतील नाही येतील ते मला माहित नाही, पण मी नक्की येणार. ओके. काय म्हणा, माझी मैत्रीण बदलली आता. मी आधी ना, मी जेव्हा तिला भेटायला यायचो ते स्वतःहून चहा विचारायची. अरे होच की. अगं तू काय ह्याचं मनावर घेतेस? आदित्यचा हा ह्युमर नवीन आहे का तुला? आम्ही खरंच निघतो, तू नको मनावर घेऊ. अरे चहा तरी घेतला असता. नेक्स्ट टाइम. बाय. बाय बाय. थँक्यू. एक देखो बॉबी, हमें ना ब्रेकअप करना ही होगा. इसमें मेरी खुशी ना से तुम्हारी जिंदगी तो है. वा, काय चाललंय? केवढा पसारा ठेवलाय सुष्मिता. तुम्ही खाता पिता सगळं इथेच ठेवता ग. सगळं मला उचलायला लागतं. कळत नाही आपण घरात राहतो का रस्त्यावर राहतो. केवढा कचरा करून ठेवतो. सुनो ना, देखो मेरे भैया को अगर इस रिलेशनशिप के बारे में पता चल गया ना तो वो तुम्हारी जान ले लेंगे. घर के जानचं बघा, घर की जान का बघा. काय करताय सुष्मिता? तुला मी म्हटलं होतं हे सगळे कपडे उचल म्हणून. तुला हेही करता येत नाही आहे. हे काय पुस्तकं वगैरे बघ ना जरा. सगळा पसारा करून ठेवता. दारिद्र्य दारिद्र्य येतं कळतं. अशा पसाऱ्यामुळे लक्ष्मी येते, एकदा नजर टाकते आणि मग आला पावली परत निघून जाते. कळलं ना? मी बघ,
घड्या वगैरे घालून ठेवल्या होत्या ना मी तुझ्या कपड्यांच्या. तुला सांगितलं होतं मी कपाटामध्ये ठेव, पण तेवढे ठेवता येत नाहीये तुला. ऐक ना मम्मा, मला ऑडिशन शूट करायची, आजच्याच पाठवायची. प्लीज मला कॉन्सन्ट्रेट करू दे. मग काय मी बोलते का तुला नाही करायचं म्हणून? कर बोलतेय ना, मग कर ना. असं का करतेस तू? ते बघ सगळ्या या अशा उशा इकडे ठेवता, तुम्हाला हे पण नीट ठेवता येत नाही. काय काय करावं? माझी कंबर दुखते तरी पण मी तुझ्यासाठी करत असते. ऐक ना यार, तुझ्या मनातल्या मनात बोल ना प्लीज. या ऑडिशनचा तरी कॉल बॅक येऊ दे ना. एकही ऑडिशनचा कॉल बॅक येत नाही. तुमच्यामुळे होतंय सगळं. करू दे ना मला. मग याचा खापर तू माझ्यावरच फोडणार आहेस का? तू कॉन्सन्ट्रेट करत नाही, तू फोकस करत नाही, तू मेकअप करत नाहीयेस, तूच नीट ऑडिशन देत नाहीयेस. कोते करत असते नुसती. काय काय करावं काहीच कळत नाही. सुनो, देखो बॉबी, ऐसे मत करो. मैं तुम्हारे आगे हाथ जोड़ती हूँ. प्लीज प्लीज ये सब मत करो. मैं हूँ ना, मैं सब कुछ ठीक कर लूंगी. हाँ, और पाणी कुठलं भरू? ते मेथी पालक वगैरे टाकतेस, ते डिटॉक्स वाला, ते लिंबू बिंबू टाकते, ते करू. दे ऑडिशन दे. फटके दे. Okay. Okay, so hi, this is Sushmita. I'll straight away start with the audition. बाप रे बाबा, त्यांचा श्वास फुलला होता. त्यांच्याजवळ त्यांचं इन्हेलर पण नव्हतं. देवाचीच कृपा म्हणायची, दुसरं काय नाही का? माझी ना खात्री आहे, आज राजवाड्यांच्या बाबतीत जे काही झालंय ना ते काकूंनीच घडवून आणलंय. पण फक्त मला ना हे प्रूव्ह करता येत नाही, ह्याचं वाईट वाटतं. पण त्यांना कसं पटवून द्यायचं की हे सगळं 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 काकू करतायत? म्हणजे आधी आजींच्या बाबतीत आणि आता राजवाडे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत. पण त्यांना नाही पटू शकत. नंदू, सत्य कितीही दाबून ठेवलं ना तरी योग्य वेळी ते बाहेर येतच. पण या सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये आपल्या माणसाला जर त्रास होत असेल ना तर तो आधी बघावा, लढाईच्या आधी. कळतंय का? तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. नंदू, लढाईचं काय, ती तू लढशीलच आणि तू जिंकशील सुद्धा. पण त्याआधी जावई बापूंच्या तब्येतीकडे लक्ष दे बाळा. बाबा, मी केला प्रयत्न हो, पण ते ना त्यांच्या त्या सगळ्या जुन्या सिस्टीम मधून बाहेरच यायला तयार नाहीयेत. इतके स्टबन आहेत ना ते. अगं वेडे, मोठे बिझनेसमॅन आहेत ते. तुझ्या या नव्या सिस्टीम मधून आउटकम किती चांगला मिळेल हे त्यांना सांग ना, मग ते विचार करतील. ते तुला काही सांगणार नाहीत, तुला काही बोलणार नाहीत, म्हणून तू त्यांच्यासाठी काही करणारच नाहीस. असं आहे का? सो टू समअप, काम पूर्ण होण्यासाठी 6 महिन्यांची टाइम फ्रेम ठेवली आणि बजेट तुमच्या समोर आहे. एक्सक्यूज मी. समोर तर शेवटी मी एकच प्रॉमिस करतो की मी आणि माझी टीम आम्ही मन लावून हे प्रोजेक्ट दिलेल्या वेळेत पूर्ण करू. तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. आणि थँक्यू फॉर लिसनिंग अँड थँक्यू फॉर टेकिंग युअर टाइम आउट. नाउ द बॉल इज इन युअर कोर्ट.